नंतरून आम्ही पोचलो ताजमहल एक्सप्लोर करण्यासाठी. मग आम्ही इथं इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसलो. तिकडे गेल्यावरती चेकिंग वगैरे झाली आणि दादू हे पहा कूलरच्या इथं कसं मॅजिक शो दाखवत आहे त्याचा सगळ्यांना. सस्ता मॅजिक शो गाईज. पडले मग आम्ही पोचलो होतो ताजमहल एक्सप्लोर करण्यासाठी. आणि इथं आजूबाजू लोक आहेत लय जास्त. आणि इथं सुद्धा ॲज ऑलवेज खूपच जास्त गरमी होती. तर हे आहे रॉयल गेट जे आहे ताजमहलचं एंट्री. आणि मग आतमध्ये घुसलो मग सगळा अंधाराच अंधार होता. आणि मग नंतर बाहेर निघालो. तर असं आहे ताजमहल. देखिए वीनाबल ग्रुप एक्सप्लेन तो मैं आपको आगे करूँगा. ये नीचे बेंचेस देख रहे हैं गार्डन के पास वाला जो बेंचेस है यहाँ पे फोटोग्राफी होता है क्योंकि जितना पहले फोटोग्राफी होता है ताजमहल बड़ा है. आणि इथं आम्ही गाईडसुद्धा घेतला होता जो आम्हाला गाईड करत होता. हे इथं कसं आहे असं तसं वगैरे वगैरे. जर तुम्ही एक्सप्लोअर करत असाल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आम्हाला माहिती नाही कुठं असतं पण वीणावरवाल्यांनी ते अरेंज केलं होतं. आणि बघा मी किती लाल झाले ते गाईज. एवढी जास्त गरमी होती तिथं. असं वाटत होतं कोणी मला मारलं आहेच काय. मग नंतर आम्ही जात होतो आतमध्ये. ब्लॉगमध्ये असं घालायला लागतं गाईज. ताजमहलच्या आतमध्ये जाताना आपल्याला हे शूज कवर घालायला लागतात. आणि तिथे आतमध्ये गेलं तरी पण गरमच होत होतं. आणि हे जे पाणी असतं ते वॉटरफॉल ते सुद्धा फार सुकलं होतं गाईज. पाणीच नव्हतं त्याला पण. आणि हे आत म्हणजे जरा जवळून गेल्यावरती असं दिसतं ताजमहल. आणि इथं आम्ही एंट्री करत होतो आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून नाही काढली. हे थोडे क्लिप्स आहेत.